नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर चला एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अनु लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये. आज बरेच दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ शूट करते. आता रोज रोज तर माझ्याकडून होत नाही, पण एखाद्या वेळेस मी शूट करत असते तर तुमच्यासोबत पूर्ण रुटीन शेअर करते. तरी ते ना सकाळची देवपूजा करायची होती, तरी तर म्हटलं चला अगोदर ते करून घेते. आणि आज सुट्टी होती, दोघं बापले का घरी राहिले का मग माझ्याकडं थोडंसं वेळ असतं, म्हणजे बाहेर जायची काही गरज नसते. नाहीतर सारखं राजवीरला ट्युशनमध्ये सोडायचं, शाळेत सोडायचं, परत आणायचं, दिवस त्याच्यामध्ये जातं. आणि आता सध्या तरी पावसाळा चालू आहे, त्याच्यामध्ये ना म्हणजे बाहेर जाणं बोलले तर थोडंसं प्रॉब्लेम होतं आपल्याला. आणि खालीवरती करायला जरा जास्तच मला आता सध्या त्रास होतोय, पण काय करणार, जावा तर आपल्याला लागतंच. तर इथे देवपूजा सुद्धा झाली आणि सकाळचं ना इथं नाश्ता बनवायचं होतं. आता सुट्टी असो की नसो, पण आपली किचनमध्ये कामं तर आपल्याला नेहमी असतात. तर इथे पहिले ना मी मसाला वगैरे भाजून घेतला होता आणि त्याच्यानंतर आहे ना लगेच इथं पोहे बनवले. आमच्या घरी ना जास्त करून पोहे खातात बरं का. दुसरं कोणतंही नाश्ता जर आपण बनवलं ना तेवढ्या आवडीनं खात नाही, पण पोहे खातात, म्हणून मला तेच बनवायचे होते. आणि माझं पण कसं, मला सकाळची मेडिसिन वगैरे घ्यावं लागते ना, तर मी ना सकाळचं थोडंसं काहीतरी खात असते. आणि म्हणजे कसं होऊन जाते, माझं जेवणाचं जो टायमिंग आहे ना तो 12 वाजेचा आहे. 12 किंवा 1 वाजेला मी जेवते. तर म्हणजे जे गोळ्या असतात ना ते सकाळी पण आहे, दुपारी पण आहे, संध्याकाळी पण आहे. 3 टाईम गोळ्या घ्याव्या लागतात. मग माझं कसं होऊन जातं, सकाळच्या गोळ्या घेणं होतच नाही. म्हणून मी पहिले नाश्ता करून घेते आणि त्याच्यानंतरच बाकीचे कामं किंवा दुसरं कामाला लागते. नाही तर कसं होऊन जातंय, मला वेळ होऊन जातं आणि मग ते राहूनच जातात. आता सगळे म्हणतात एवढी काही गरज नाही आहे गोळ्या वगैरे घ्यायची, नाही घेतल्या तरी चालतं एखादे टाईम. पण मला असं वाटते की नाही, डॉक्टर सांगते तर आपण फॉलो करायलाच पाहिजे, म्हणून मी न चुकता गोळ्या घेत असते. तर इथं मांडणी ही न मी आता लावली होती बरं का, पहिले नव्हती. म्हणजे भांडे घासले की मी माझ्या जे काही माझ्याकडं जाळी होती त्याच्यामध्ये मी ठेवायची. पण आता काय होतं, म्हणजे पावसाळ्यात आहे ना पाणीच त्यांचं तुटत नाही, म्हणजे ओल्लेच राहतात आणि मांडणीमध्ये तशी भांडी आपल्याला लावताच येत नाही. म्हणून आहे ना मी ही छोटी मांडणी इथे लावली होती. आता दिवसभर जरी याच्यामध्ये भांडे राहिले, संध्याकाळी जरी लावले तरी काय हरकत नाही. पण वरती जर आपण ट्रॉलीमध्ये ठेवले ना तर त्याच्यात काय होतं, म्हणजे जागा कमी पडते आपल्याला आणि मग ते पाणी पण त्याच्यातलं निघत नाही आणि भांडे सुद्धा लावता येत नाही. म्हणून मी ह्या मांडणीवर आहे ना दिवसभर भांडी ठेवत असते. जसं घासलं ना तसं वरती लावता येतं आणि खाली पसारा सुद्धा होत नाही. आता ना मी गावाकडून आले ना तेव्हापासून आहे ना मी हे काहीच आवरलं नव्हतं, इतकं अस्तव्यस्त झालंय ना, तर ते हळूहळू करून मला आवरून घ्यायचंय. आता गावाकडे गेले ना तर दुर्लक्ष होतंच घराकडे थोडंसं आपलं, पण तिथून आल्यावर मी आवरत असते. पण ह्यावेळेस झालंच नव्हतं, म्हटलं चला आता आवरून घेते. आणि तुम्हाला माझ्या घरचं होम टूर पाहिजे ना तर परत मी तुम्हाला देणार, पण नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडेल का. नाही तर मी पहिले पण एकदा दिलं होतं आणि सारखं सारखं ते दाखवायला पण मला आवडत नाही. म्हणजे कसं सगळ्यांना आवडायला पाहिजे. जे काही मी माझी रुटीन असू द्या किंवा जे काही व्हिडिओमध्ये दाखवते ना ते तुम्हाला आवडलं ना तरच मला दाखवायला आवडते. तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या घरचं परत होम टूर बघायचं आहे का, म्हणजे घर बघायचं आहे का. 1 RK मध्ये मी कसं एवढं सामान ठेवलं आहे. आता मला मागं एक पण कमेंट होती की ताई तू कसं एवढं सामान व्यवस्थित ठेवते, म्हणजे आमच्या घरात तर लगेच पसारा होतोय. तर माझ्या घरात तेवढं होत नाही बरं का. मी तुम्हाला ते पण सांगते की मी कसं आवरते म्हणून. आता माझ्या घरात पण मुलगा आहे, तो पण पसारा करतोच आणि माझ्याकडून पण होते. पण मी काय करते, ज्या टायमाला जी वस्तू काढते त्याच टायमाला परत त्या वस्तूचं काम झालं ना जिथल्या तिथं मी ठेवून देत असते. म्हणून माझ्या घरात अजिबात पसारा होत नाही आणि हाच कारण असतो. तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल, तर तुम्हाला पाहिजे असेल घरातलं होम टूर माझं तर. तिथे मला लोणचं सुद्धा बनवायचं होतं, भांडे वगैरे घासून घेतलं आणि किचन ओटा माझं घासायचं राहिलं होतं बरं का. पण त्याच्या अगोदर आहे ना मला हे लोणचं काम करून घ्यायचं होतं. आंबे मंडीमधून त्यांना फोडून आणले होते, पण आंबे असे आणलेत ना ते सगळे म्हणजे आपल्याला कसं व्हाईट आंबा पाहिजे लोणचंसाठी, आणि त्याने ना थोडंसं गोड आणलं होतं. म्हणजे तो थोडासा ना म्हणजे लालसर होता. तर मला ना तो भीतीच वाटत होती करताना की हे काही टिकणार नाहीये आणि आंबा पण गोड आहे. गोड तर आपल्याला अजिबात चालत नाही. तरी पण आहे ना आता आणलंच आहे तर मग काय करणार, त्याला काही फेकता येत नाही. म्हणून थोडंच मला ह्यावर्षी लोणचं टाकायचं होतं. मी 2च किलो आंबे आणले होते, जास्त काही नाही. आणि मी मंडीमध्ये गेले असते स्वतःच्या हाताने आणलं असतं ना ते एवढं म्हणजे असं झालं नसतं. आणि आता मला एवढं पश्चाताप झालंय ना की हे टिकणार नाहीये. मी काय केलं, म्हणजे त्यानं मंडीमधून आणलेत फोडून आणि तरी मी धुवून काढलेत. त्यांना इतकी घाण लागली होती, म्हणजे असे काळसर झाले होते ते. म्हटलं हे काय टिकणार नाही तसं पण, तर एकदा आपण धुवूनच घ्यायला पाहिजे. म्हणतात की म्हणजे एकदा आंबा फोडल्यावर आहे ना धुवायचं नसतं. माझी आई म्हणते की थोडं जरी पाणी राहिलं ना तर लोणचं खराब होतं. पण मी ह्यावेळेस धुवून काढलं होतं. म्हटलं बघूया आता टिकतं की नाही. मी जसं होतं ना तसं करून घेतलं आणि मसाला मी ऑलरेडी पहिलेच तयार करून ठेवला होता, म्हणून मला काही जास्त वेळ लागणार नव्हता. आणि ह्या वेळेस आहे ना मला आईनं बनवून दिलेलं होतं, म्हणजे मला जास्त काही करायची गरज पण पडली नाही. आणि त्याच्यामध्ये ना रेडीमेड मसाला वगैरे टाकावा लागतं, ते नंतर मी टाकेल. अजून काही टाकायची गरज नाही आहे. तेल वगैरे सगळं मी नंतर टाकेल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. तरी ते ना किराणा वगैरे सुद्धा आणला होता, ते सुद्धा भरून ठेवायचं होतं. आता सुट्टी राहिली ना त्या दिवशी हे सगळे कामं मी करून घेत असते. महिन्याचं राशन जे काही भरायचं होतं ना ते भरून
भरून घेतलेलं होतं आणि कपडे वगैरे ते गावाकडून आणलेले पिशव्या ते खालीच केले नव्हते, अजून तसेच पडलेले होते. म्हटलं चला आता भाजीपाला सुद्धा ते आज घेऊन आले होते, तेही सुद्धा मला व्यवस्थित करून ठेवायचं होतं. आणि सकाळचं ना म्हणजे नाश्ता झाल्यावर ही दुपारची कामं मी करून घेत असते आणि त्याच्यानंतर आहे ना जेवण वगैरे सुद्धा बनवायचं होतं. अजून त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ होता, 1 वाजेपर्यंत ते काही जेवत नाही तोपर्यंत ही सगळे कामं मी आवरून घेत असते आणि त्याच्यानंतर म्हटलं बनवेल. आता हे कसं वरती पसारा पडलेला असलं ना मला काही जमत नाही, मला असं वाटतं जिथलं तिथलं सामान ठेवून दिलं ना तर मग टेन्शन राहत नाही किंवा घरात एवढं पसारा दिसत नाही किंवा राहाडा पण होत नाही आणि आपल्याला पण अशी म्हणजे व्यवस्थित पसारा लावलेला असलं किंवा व्यवस्थित दिसलं ना तर कामं करायची पण इच्छा होते किंवा म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे कसं होतंय मी तुम्हाला सांगते, मी पहिले ना जास्त आवरायची नाही, म्हणजे जसं झालं तसं नंतर आवरेल नंतर आवरेल असं करत जर आपण बसलो ना तर इतकं पसारा होतं आणि मग नंतर आपली कामं करायची इच्छा पण होत नाही आणि असं वाटतं की कधी होणार हे असं विचार करत आपण बसतो. पण मी तसं करत नाही, जसं झालं ना तसं मला वेळ भेटतो तसं मी ते कामं आवरून घेत असते, जेणेकरून माझ्या घरात नेवनटकं पण दिसतं आणि छान पण दिसते. हेच कारण असतात जे आपल्या घरात येणं जास्त राडा होत नाही आणि छोट्या रूममध्ये पण आपण ॲडजस्ट करू शकतो. म्हटलं पहिले ना ही जे काही कोथिंबीर वगैरे आणलं होतं ते व्यवस्थित करून ठेवते. आता त्याच्यामध्ये पण पावसाळ्यामध्ये ना जास्त असं चिखल म्हणजे भरपूर अशी माती वगैरे येते किंवा म्हणजे ओलं असतं, तर ते व्यवस्थित केलं नाही ना तर ते लगेच खराब होतं. ज्या टायमाला ते आणलंय ना त्या टायमालाच ते व्यवस्थित करून ठेवावं लागतं. एवढं आहे की आपण धुवून ठेवू शकत नाही, धुवून ठेवलं तर लगेच ते सडून जातंय. म्हणून मला जसं लागलं ना तसं मी धुत असते. असं जर आपण हे केलं ना तर मग ते व्यवस्थित राहतं आणि जर आपण धुवून ठेवलं तर ते लगेच खराब होतंय. आता सारखं तर आपण मंडीमध्ये जाऊ शकत नाही, एवढं चिखल असतं ना तिकडे. जे इथं राहत असेल ना त्यांना माहिती आहे की मोठ्या मंडीमध्ये कसं होतंय म्हणून म्हणून आम्ही तिकडे जास्त करून जात नाही. आठवड्यातून एकदा सामान भरलं की होऊन जाते. आता ही किराणा साखर वगैरे जे काही मला भरून ठेवायची होती ती व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवली. जे मसाल्याचे पॅकेट आहेत ते तसलेच मी ठेवते आणि एक मी ना त्यांच्यासाठी एक डब्बा केलेला आहे, जे मला म्हणजे असं दररोजचं लागत नाही ना ते मी व्यवस्थित एक डब्यामध्ये भरून ठेवत असते आणि जे काही व्यवस्थित किराणा होता ना ते किचनच्या खाली ठेवत असते. आता किचन आहे ना खालून आहे ना पूर्ण ओपन आहे, त्याच्यामध्ये ना म्हणजे कोणतेच रॅक वगैरे नाही, काही नाही, पूर्ण ओपन राहिल्यावर आहे ना ठेवायला जागाच राहत नाही. पण कसं बसं करून आहे ना मी सगळं सामान ठेवत असते. तर नक्कीच मी तुम्हाला ते दाखवेलच. पहिले जेव्हा मी होम टूर दिला होता ना त्याच्यामध्ये मी एवढं काही म्हणजे व्यवस्थित दाखवलं नव्हतं किंवा म्हणजे जे काही होतं ना ते व्यवस्थित लावलेलं पण नव्हतं. माझं पसारात सामान वगैरे जे काही आहेत ना ते आता मी व्यवस्थित लावलेलं आहे आणि भरपूर काही मी चेंज केलेलं आहे. नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. तरी ते ना फ्रीजमध्ये पण जे काही भाजीपाला भरायचं होतं ते भरून घेतलं. त्याच्यानंतर आमची जेवणंसुद्धा झाले, जेवणसुद्धा मी बनवून घेतलं होतं आणि ते सगळं मी शूट केलं होतं बरं का. पण काही कारणामुळे माझ्याकडूनच माझ्या चुकीमुळे ना ते सगळं माझ्याकडून डिलीट झालं. जेवढं होतं तेवढं म्हटलं चला शेअर करावा. तरी ते ना आम्ही नंतर गेलो होतो गार्डनमध्ये, म्हणजे 4 वाजता आम्ही घरातून निघालो होतो. ते बोलले की चल थोडंसं फ्रेश वाटतं बाहेर गेल्यावर. आता जास्त लांबचा प्रवास मी करू शकत नाही, फिरायला आम्ही कुठं जाऊ शकत नाही. पहिले आम्ही इतकं फिरायचो, आता कुठंच जाऊ शकत नाही. तर ते बोलले की चल गार्डनमध्ये तरी बसूया. टीव्ही सेंटरलाच आहे, जास्त काही लांब नव्हता. म्हटलं चला जाऊया. आणि राजवीरला पण बाहेर गेल्यावर आहे ना खूप बरं वाटतं, म्हणजे घरात आहे ना तो एकटाच राहून जातो आणि त्याला असं वाटतं की माझ्यासोबत पण कोणी तरी खेळायला पाहिजे. म्हणून आम्ही त्याला बाहेर घेऊन गेलो होतो. पण तेवढ्यातच आहे ना पाणी येणार होतं असं मेसेज आलं, म्हणून आम्हाला लगेच तिथून निघावं लागलं. आणि ते बघून आहे ना जरा वाईटच वाटलं की आपण गेलोय आणि लगेच पाणी पण आलंय. आणि पाणी कसं खूप गरजेचं असतं, 8 दिवसात एकदा पाणी येते तर ते व्यवस्थित भरून ठेवावं लागतं, नाहीतर मग 8 दिवस खूप जास्त त्रास होतोय. म्हणून घरी आलो लगेच आणि मी काहीच धुवून गेले नव्हते, म्हणजे भांडे वगैरे सुद्धा घासायचे राहिले होते आणि सगळं काही आता घासून पाणी भरायचं होतं. बरं नशीब आज राजूचे पप्पा घरी होते तर ते भरून घेतात, नाहीतर मला ना एकटीला खूप जास्त त्रास होतो. कधी कधी ना वरती पाणीच येत नाही, खालून आम्हाला पाणी घेऊन यावं लागतं, एवढं त्रास होतं. वरती तर कधीच रूम घ्यायला नकोय, खालीच रूम घेतली ना तीच बरं पडतंय. आणि ह्या वेळेस आहे ना मी वरती घेतले ना तर मला खूप जास्त त्रास झाला. म्हणजे कित्येक वेळेस आहे ना पाहुणे जरी असले ना तरी आम्हाला पाणी आलं नाही आणि खालून पाणी घेऊन यावं लागतं आणि मला काही ते आता सध्या जमत नाही. आणि राजूरचे पप्पा जास्त करून घरी राहत नाही, एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पाणी आलं तर बरं होतं, नाहीतर मग असं तर मग मला अवघड होऊन जातं आणि पूर्ण आठवड्याभर पाणी कुठून आणायचं हा पण प्रश्न पडतोय. पण ते आज घरी होते म्हणून आहे ना व्यवस्थित सगळं पाणी वगैरे भरून ठेवलं. तर चला आता आजच्यासाठी एवढंच मी शूट केलं होतं, तेवढं तुमच्यासोबत शेअर केले. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.